घरच्या घरी बनवूया 10 मिनिटात तयार होणारा लावा केक, तोही ओरिओ बिस्किटपासनं. नमस्कार, गीताज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज बनवूया प्रमाणबद्ध साहित्य वापरून लावा केक. यासाठी 30 ग्राम डार्क चॉकलेट कट करून घ्यायचं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलंही डार्क चॉकलेट वापरू शकता. बारीक चिरलेला चॉकलेट आपण वितळून घेणार आहोत. यामध्ये 2 छोटे चमचे दूध घालून याला मेल्ट करून घेऊया. चॉकलेट छान मेल्ट झाला आहे. याला वाटीमध्ये काढून ते थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवूया. हे आपण लावासाठी वापरणार आहोत. येथे मी ओरिओ बिस्किट घेतलेले आहे 130 ग्रामवाले. चॉकलेट फ्लेवरचेच बिस्किट येथे वापरलेले आहे. यांना छान दळून घेऊया. दळलेलं मिश्रण पातेल्यामध्ये काढून यामध्ये पाव चमचा बेकिंग पावडर घातला आहे आणि आवश्यकतेनुसार दूध घालून हे मिश्रण तयार करून घेणार आहोत. हलक्या हाताने याला मिक्स करायचं आहे. फेटायची मुळीच गरज नाही. अगदीच पातळ किंवा घट्ट मिश्रण तयार न करता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मिश्रण तयार करून घेऊया. 2 कप मी येथे घेतले आहे. चॉकलेट आपलं छान फ्रीज झालेलं आहे. तयार केलेलं बिस्किटचं मिश्रण समप्रमाणात दोन्ही कपमध्ये टाकून घेणार आहोत. येथे तुमच्याकडे हे कप उपलब्ध नसतील तर घरात असलेल्या वाट्याही वापरू शकतात. यात आपण लावासाठी तयार केलेलं डार्क चॉकलेटचं मिश्रण समप्रमाणात मध्यभागी टाकून घेऊया. या साहित्यामध्ये 2 लावा केक तयार होतात. लावा केक छान तयार होण्यासाठी आपण परफेक्ट असं मिश्रण तयार करून घेतलेलं आहे. याप्रमाणे बिस्किटचं मिश्रण सर्वीकडे पसरून घ्यायचं आहे. केक आपण कढईमध्ये बनवणार आहोत. प्रीहीट करून घेतलेल्या कढईमध्ये हाय फ्लेमवर फक्त 4 मिनिटे हे केक आपण बेक करून घेणार आहोत. 4 मिनिटे झाल्यानंतर गॅस बंद करायचा आहे. पण याच्यावरचं झाकण 10 मिनिटानंतर उघडायचं आहे, कारण की लगेच जर झाकण उघडलं तर हे केक खाली बसून जातात. परफेक्ट असे आपले लावा केक तयार झालेले आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.